कारण आहे पाऊस. म्हणजे राज्यभरात तर पाऊस तर बघायला मिळालाच, पण मुंबईत देखील वेगवेगळ्या घडामोडी घडल्या. मुंबई ठप्प झाली कारण लोकल बंद पडली. त्यातच एक महत्त्वाची घडामोडी ज्याने आपण सुरुवात करूयात आणि त्या सगळ्या घडामोडी जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. मुंबईत भक्ती पार्क म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेल बंद पडल्याचं पाहायला मिळालं. मोनोरेल बंद पडल्यानं तब्बल 2 तास प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते आणि सुमारे 2 तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं. मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मोनोरेलच्या पहिल्या डब्याची काच त्यांनी फोडली आणि त्यानंतर तब्बल 2 तासांनंतर प्रवाशांची सुटका करण्यात आली. मोनोरेल एसी असल्यानं दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला आणि त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेशन सिस्टीम बंद पडल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातच हळूहळू आतील लाईटही बंद पडली आणि अंधार झाला. जास्त गर्दी झाल्यानं मोनोरेल एका बाजूला झुकल्याचं सांगण्यात आलं. 105 टनाची क्षमता असताना मात्र 2 टनाचा अतिरिक्त भार झाल्यानं मोनो बंद पडली. प्रवाशांनी काच तोडल्यानंतर क्रेनच्या साह्यानं प्रवाशांचा बचावकार्य करण्यात आलं. अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. चिपळूणच्या खेरडी गावातील माळेवाडीमधील 70 ते 80 बिल्डिंग पाण्याखाली गेल्या. 4 ते 5 हजार लोक पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि बोटीच्या साह्यानं नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली गेली आणि दमदार पावसामुळे दुकानांमध्ये पाणी साचल्यानं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं. चिपळूण शहरानजीक असलेल्या गोळकोट रोडवरील अंबिकानगरमध्ये ग्राउंड फ्लोअरपर्यंत पाणी साचलं. माणसं बिल्डिंगमध्येच अडकली. चिपळूण गोळकोट रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चिपळूण गुहागर महामार्गावर मिरजोळी पवार पेट्रोल पंपासमोर कमरेपर्यंत पाणी साचलं. पावसाचा जोर कायम असल्यानं साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहनं बंद पडली आहेत. कोकणात पावसानं धुमाकूळ घातला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नागा भागात पाणी भरलं आणि त्यामुळे चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चिपळूणमधील वैशिष्ट्य आणि शिव नदीला पूर आलाय. मागजण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे तर चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. चिपळूण आणि परिसरातील गावांना पुराने वेढला असून जनजीवन विस्कळीत झालंय. नदी काठावरील शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. कोकणात पावसानं धुमाकूळ घातला. चिपळूणच्या बहादूर शेख नाका भागात पाणी भरलं आणि त्यामुळे चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. खेरडी बाजारातही पाणी भरल्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. चिपळूणमधील वशिष्ठी शिवनदी इशारा पातळीवर वाहते आणि त्यामुळे वशिष्ठी नदीचं पाणी चिपळूणमधील पान गल्ली गांधी चौकात शिरलं. व्यापारी वर्गाने 2005 आणि 2019चा अनुभव पाहता आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलवण्यास सुरुवात केली. चिपळूणमध्ये चिंचनाका परिसरातही पावसाचं पाणी साचलं. आनंद आईस फॅक्टरीसह स्टेट बँकेसमोर पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला पूर आला. नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं गावाच्या अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं. गावातील मुख्य पूलही पाण्याखाली गेला. रत्नागिरीमधील 8 नद्यांनी इशारा पातळी गाठली असून राजापूरच्या नदीने पात्र सोडलंय. त्यामुळे शहरातील जोहार चौकात असलेल्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं. पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत. रत्नागिरीत गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातल्या 6 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. काजळी नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि या नदीच्या काठावर असलेल्या चांदेराई बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाकडील जाणारा मार्गही पाण्याखाली गेला. कुडाळ आंबेडकर नगर इथल्या 10 घरांमध्येही पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाकटन आणि गड नदी इशारा पातळीवर वाहते. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. रोह्यातील कुंडलिका नदीनं इशारा पातळी गाठली आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर गोद नदीला पूर आल्यानं 7 गावांचा संपर्कही तुटलाय. शेतातील अंतर्गत मार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीचे अंतर्गत मार्गही ठप्प झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कणकवली शहरातील गणपती साना इथल्या जाणवली नदीपात्राचं पाणी आल्यामुळे गणपती साना पाण्याखाली गेला.
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रावण गावात पावसामुळे दाणादाण उडाली. गावातलं पाणी ओसरलं असलं तरी सगळीकडे जनावरांचे मृतदेह तसेच पडून आहेत. शेळ्या, म्हैस आणि कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीतही एका दुचाकीस्वारानं जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात दुचाकी घातली. मात्र यावेळी स्थानिकांनी समय सूचकता दाखवत तरुणाचा जीव वाचवला. खोपोलीमधील डोंगराळ भागात असलेल्या झेनिथ वॉटरफॉलमध्ये 15 पर्यटक अडकले होते आणि याची माहिती मिळताच पर्यटकांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. सांगलीच्या आयर्विन पुलाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचल्यानं पालिका आयुक्तांसह पोलीस प्रमुखांनी आयर्विन पुलाजवळ पाहणी केली आणि यावेळी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या स्थलांतराच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या. सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते आणि चांदोली धरणातून 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे एतवडे खुर्द इथला पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 20 फुटांवर पोहोचली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीची पाहणी केली. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये माकडांचा कळप मधोमध अडकला होता आणि याची माहिती मिळताच एनडीआरएफ तसंच वन विभागाच्या मदतीनं माकडांचं रेस्क्यू करण्यात आलं. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत असतानाही माकडांचं सुखरूप रेस्क्यू करण्यात आलं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव फुटलाय. अचानक झालेल्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तलावातील पाणी शेतशिवारात पसरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला. गोहगाव हाडे परिसरातील नदीकाठच्या काही घरांमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरलं. उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणातील 13 गेटद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 45 गावातील शेतशिवाराला फटका बसला. सातारामधील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय. कृष्णा नदी पात्रात धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 8,700 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे महागणपती मंदिर पाण्याखाली गेले. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्याखाली गेली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे देऊळगाव साखरशा गावाला फटका बसला. देऊळगाव साखरशा गावातील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत असल्यानं त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि यावेळी जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी गाव सोडत चक्क पुराच्या पाण्यात उभं राहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील सालतर गावात धुके आणि पावसामुळे खासगी हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. हवामानाचा मोठा फटका बसला असला तरी सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. धरणातून 1,33,690 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येतं. यात भंडारा ते कारभा पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा, सावरला ते विलम हे मार्ग बंद करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात असणारं सिद्धेश्वर धरण काठोकाठ भरलं आणि त्यामुळे धरणाच्या सांडव्याचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल 53,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे डिंभे धरणाचा पाणी साठा जो आहे तो 94% पोहोचलाय. पाणी पातळी वाढल्यानं धरणातून 5,130 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्यानं मागील 24 तासात चांदोली धरण 94% भरलं आहे. त्यामुळे चांदोली नदीतून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मावळ तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे बुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये यासाठी धरण परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आणि धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
मावळमधील कासारसाई धरण 97.33% इतकं भरलंय. धरणाच्या सांडव्यातून 560 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणातून मोठा नदीत होणारा विसर्गही वाढवण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आलेले. धरणातून 1,25,000 क्युसेक्स इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येतोय. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे तापी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी, कण्हेर, वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या भागातील नद्यांना पूर आलाय. छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेले आहेत. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा नागरिक या पुलावरून प्रवास करताना दिसून येत आहेत. कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडण्यात आलेले असून धरणातून 67,700 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मागील 24 तासात 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. परभणी जिल्ह्यातील शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, कापूस पिकांची पानं जागेवर कुजू लागलीत. त्यामुळे एकूणच उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम होणार आहे आणि यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं 36हून अधिक घरांचं नुकसान झालं. तर 1,378 हेक्टरवरील पिकांचीही हानी झाली. तर बोरगाव धांडेमधील एक व्यक्तीही पुराच्या पाण्यात वाहून गेली. सोलापूर जिल्ह्यात सीना नदी पात्राचा प्रवाह वाढल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास वाहून गेलाय. सीना नदी काठची अर्धा एकर ऊसाची शेती मातीसह वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय. अमरावती जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. विशेषतः सोयाबीन, कपाशी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. जळगाव जिल्ह्यात पावसामुळे तब्बल 9,482 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला. अतिवृष्टी झालेल्या तालुक्यात 195 घरांची पडझड झाली असताना 104 जनावरांचा बळी गेलेला आहे. तर एरंडोल आणि धरणगावमध्ये सर्वाधिक दुधाळ जनावरांचा बळी गेलेला असताना पारोळ्यात 60 कोंबड्यांचा मृत्यू झाला. प्रशासकीय पातळीवर पंचनाम्याचं काम सुरू आहे. उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणातील 13 गेटद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 45 गावांमधील शेतशिवाराला फटका बसला. उमरखेड तालुक्यातील 5 गावात पुराचं पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला असून या पूर परिस्थितीवर प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून आहे. तहसीलदारांनी पळशी गावात जाऊन गावकऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मागील 2 दिवसांपासून सिल्लोडच्या सोयगाव शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागांमधील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कपाशी, मका, सोयाबीन, तूर, उडीद ही पिकं जलमय झाली आहेत. येवल्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळगाव इथल्या मुख्य रस्त्यावर झाड एका हॉटेलवर कोसळल्यानं मोठं नुकसान झालं. तर वाहतुकी ठप्प झाली. सुदैवानं नागरिक वेळीच बाहेर पडल्यानं नुकसान झालं नाही. पुणे महापालिकेचा अजब कारभार समोर आला. पुण्यात भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं. पुण्यातील सदाशिव पेठेत भर पावसात पालिकेकडनं रस्त्यावरील डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे. चक्क पावसात देखील काम सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला. कोल्हापुरातील अनुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद झालाय. अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं मार्ग वाहतुकीच बंद झालाय. मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. वसईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेत. वसई पूर्वेतील मधुबन परिसराला नदीचं स्वरूप आलं आणि त्यामुळे स्थानिकांची मोठी तारंबळ उडाली. तर दुसरीकडे नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. विरारमध्ये सखल भागात पाणी साचलंय. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. तर बच्चे कंपनीनं पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंदही लुटला. वसईच्या कामण गावात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या घरात पाणी गेल्यानं नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्याकरता छताचा सहारा घेतला. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मदत कार्य न मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. नालासोपाऱ्यातील अनेक महिला कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत घरी परतल्या. महानगरपालिका प्रशासन पाणी उपसा करत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. नालासोपाऱ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चे कंपनीनं मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. पावसाच्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत आनंद लुटला. वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात वसई भोयदापाडा राजावळी इथल्या बैठ्या चाळीत अडकून पडलेल्या 30 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली.
नालासोपारा पूर्वेकडील विजय पार्कमध्ये दुबे मेडिकल कॉलेज जवळील घरांमध्ये पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं. संतप्त आणि हताश झालेल्या नागरिकांनी वसई विरार महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला. विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे. पावसाच्या पाण्यात वाहनं अडकल्यानं नागरिकांना वाहनांना धक्का मारावा लागला. विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ओल्ड आणि कॉलेज परिसरातील इमारतींना बसला. परिसरातील इमारतींमध्ये गुडघाभर पाणी साचले तर काही नागरिकांच्या घरातही पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं. नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसानं जोर धरला. त्यामुळे नालासोपाऱ्यातील बहुतांश परिसर पाण्याखाली गेला. गालानगर, शंकेश्वर नगर, रेल्वे स्थानक परिसर पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना ताळेबंदची कसरत करावी लागते. नालासोपाऱ्यात गुडघाभर पाण्यातूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करत आहेत. सूर्य नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून 9,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातो आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. उल्हासनगरला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आणि या पावसामुळे भरतनगर आणि आजूबाजूच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. 200हून अधिक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे घरातील अन्नधान्यासह साहित्याचंही नुकसान झालं. ठाण्याला मुसळधार पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय आणि ठाण्यातील सखोल भागात पाणी साचल्यानं ठाणेकरांची चांगलीच तारंबळ उडाली. वाहतुकीवरही याचा परिणाम पाहायला मिळतोय. घोडबंदर मार्गावरील चेना ब्रिज पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. चेना रोड पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं पुलाजवळील कंपन्यांमध्येही पाणी शिरलं. ठाणे जिल्ह्यातील शील डायगर परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालं. सततच्या पावसामुळे शील डायगर परिसरात कमरेपर्यंत पाणी साचल्यानं अनेक वाहनं त्यात अडकली आणि तर काही नागरिक याच पाण्यात उतरून खेळतानाही दिसत आहेत. ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्याचं मोठं नुकसान झालंय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना गणेश मूर्ती ठेवलेल्या ठिकाणी पाणी साचल्यानं मूर्तिकार संकटात सापडले. स्वरूपात मुंबईत भक्ती पार्क मैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेल बंद पडल्याचं पाहायला मिळालं. मोनोरेल बंद पडल्यानं तब्बल 2 तास प्रवासी मोनोरेलमध्ये अडकले होते आणि सुमारे 2 तासांनंतर या मोनोरेलमधून प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं. मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची मोनोरेलच्या पहिल्या डब्याची काच त्यांनी फोडली आणि त्यानंतर तब्बल 2 तासांनंतर प्रवाशांची सुटका करण्यात आली. मोनोरेल एसी असल्यानं दरवाजे बंद होते. मोनोरेल बंद झाल्यानंतर आधी आतील एसी बंद पडला आणि त्यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास सुरू झाला. व्हेंटिलेशन सिस्टीम बंद पडल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातच हळूहळू आतील लाईटही बंद पडली आणि अंधार झाला. जास्त गर्दी झाल्यानं मोनोरेल एका बाजूला झुकल्याचं सांगण्यात आलं. 105 टनाची क्षमता असताना मात्र 2 टनाचा अतिरिक्त भार झाल्यानं मोनो बंद पडली. प्रवाशांनी काच तोडल्यानंतर क्रेनच्या साह्यानं प्रवाशांचा बचावकार्य करण्यात आलं. अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. चिपळूणच्या खेरडी गावातील माळेवाडीमधील 70 ते 80 बिल्डिंग पाण्याखाली गेल्यात. 4 ते 5 हजार लोक पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि बोटीच्या साह्यानं नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. चिपळूणमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली गेली आणि दमदार पावसामुळे दुकानांमध्ये पाणी साचल्यानं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं. चिपळूण शहरानजीक असलेल्या गोळकोट रोडवरील अंबिकानगरमध्ये ग्राउंड फ्लोअरपर्यंत पाणी साचलं. माणसं बिल्डिंगमध्येच अडकली. चिपळूण गोळकोट रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चिपळूण गुहागर महामार्गावर मिरजोळी पवार पेट्रोल पंपासमोर कमरेपर्यंत पाणी साचलं. पावसाचा जोर कायम असल्यानं साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहनं बंद पडली आहेत. कोकणात पावसानं धुमाकूळ घातला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नागा भागात पाणी भरलं आणि त्यामुळे चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चिपळूणमधील वैशिष्ट्य आणि शिव नदीला पूर आलाय. मागजण बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे तर चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. चिपळूण आणि परिसरातील गावांना पुराने वेढलं असून जनजीवन विस्कळीत झालंय. नदीकाठावरील शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला. कोकणात पावसानं धुमाकूळ घातला. चिपळूणच्या बहादूर शेख नाका भागात पाणी भरलं आणि त्यामुळे चिपळूण कराड महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. खेरडी बाजारातही पाणी भरल्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. चिपळूणमधील वशिष्ठी शिवनदी इशारा पातळीवर वाहते आणि त्यामुळे वशिष्ठी नदीचं पाणी चिपळूणमधील पान गल्ली गांधी चौकात शिरलं. व्यापारी वर्गाने
2005 आणि 2019चा अनुभव पाहता आपल्या दुकानातील सामान इतरत्र हलवण्यास सुरुवात केली. चिपळूणमध्ये चिंचनाका परिसरातही पावसाचं पाणी साचलं. आनंद आईस फॅक्टरीसह स्टेट बँकेसमोर पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा इथल्या मेघा नदीला पूर आला. नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं गावाच्या अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलं. गावातील मुख्य पूलही पाण्याखाली गेला. रत्नागिरीमधील 8 नद्यांनी इशारा पातळी गाठली असून राजापूरच्या नदीने पात्र सोडलंय. त्यामुळे शहरातील जोहार चौकात असलेल्या बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरलं. पूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत. रत्नागिरीत गेल्या 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातल्या 6 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. काजळी नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि या नदीच्या काठावर असलेल्या चांदेराई बाजारपेठेमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाकडील जाणारा मार्गही पाण्याखाली गेला. कुडाळ आंबेडकर नगर इथल्या 10 घरांमध्येही पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाकटन आणि गड नदी इशारा पातळीवर वाहते. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. रोह्यातील कुंडलिका नदीनं इशारा पातळी गाठली आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर गोद नदीला पूर आल्यानं 7 गावांचा संपर्कही तुटलाय. शेतातील अंतर्गत मार्गावर पाणी साचल्यानं वाहतुकीचे अंतर्गत मार्गही ठप्प झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. कणकवली शहरातील गणपती साना इथल्या जाणवली नदी पात्राचं पाणी आल्यामुळे गणपती साना पाण्याखाली गेला. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रावण गावात पावसामुळे दाणादाण उडाली. गावातलं पाणी ओसरलं असलं तरी सगळीकडे जनावरांचे मृतदेह तसेच पडून आहेत. शेळ्या, म्हैस आणि कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीतही एका दुचाकीस्वारानं जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यात दुचाकी घातली. मात्र यावेळी स्थानिकांनी समयसूचकता दाखवत तरुणाचा जीव वाचवला. खोपोलीमधील डोंगराळ भागात असलेल्या झेनिथ वॉटरफॉलमध्ये 15 पर्यटक अडकले होते आणि याची माहिती मिळताच पर्यटकांचं सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. सांगलीच्या आयर्विन पुलाच्या पाणी पातळीतही वाढ झाली. पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचल्यानं पालिका आयुक्तांसह पोलीस प्रमुखांनी आयर्विन पुलाजवळ पाहणी केली आणि यावेळी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या स्थलांतराच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या. सांगलीच्या वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते आणि चांदोली धरणातून 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे एतबडे खुर्द इथला पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 20 फुटांवर पोहोचली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कृष्णा नदीची पाहणी केली. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये माकडांचा कळप मधोमध अडकला होता आणि याची माहिती मिळताच एनडीआरएफ तसंच वन विभागाच्या मदतीनं माकडांचं रेस्क्यू करण्यात आलं. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण होत असतानाही माकडांचं सुखरूप रेस्क्यू करण्यात आलं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव फुटलाय. अचानक झालेल्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. तलावातील पाणी शेत शिवारात पसरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला. गोहगाव हाडे परिसरातील नदीकाठच्या काही घरांमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये पाणी शिरलं. उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणातील 13 गेटद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 45 गावातील शेत शिवाराला फटका बसला. सातारामधील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलंय. कृष्णा नदी पात्रात धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 8,700 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे महागणपती मंदिर पाण्याखाली गेले. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्याखाली गेली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे देऊळगाव
साखरशा गावाला फटका बसला आहे। देऊळगाव साखरशा गावातील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि यावेळी जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी गाव सोडत चक्क पुराच्या पाण्यात उभं राहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील सालतर गावात धुके आणि पावसामुळे खासगी हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। हवामानाचा मोठा फटका बसला असला तरी सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। धरणातून 1,33,690 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येतं। यात भंडारा ते कारभा पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा, सावरला ते विलम हे मार्ग बंद करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मन दरवाजे 5 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावं अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात असणारं सिद्धेश्वर धरण काठोकाठ भरलं आणि त्यामुळे धरणाच्या सांडव्याचे 12 दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल 53,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे डिंभे धरणाचा पाणी साठा जो आहे तो 94% पोहोचलाय। पाणी पातळी वाढल्यानं धरणातून 5,130 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे घोड नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम असल्यानं मागील 24 तासात चांदोली धरण 94% भरले आहे। त्यामुळे चांदोली नदीतून वारणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मावळ तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बुशी धरणाच्या पायऱ्यांवरील पाण्याचा प्रवाह वाढला। त्यामुळे बुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला। अनुचित प्रकार घडू नये यासाठी धरण परिसरात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आणि धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। मावळमधील कासारसाई धरण 97.33% इतकं भरलंय। धरणाच्या सांडव्यातून 560 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि सलग 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। खडकवासला धरणातून मोठा नदीत होणारा विसर्गही वाढवण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आलेले। धरणातून 1,25,000 क्युसेक्स इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येतोय। मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे तापी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाच्या वतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी, कण्हेर, वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या भागातील नद्यांना पूर आलाय। छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेले आहेत। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा नागरिक या पुलावरून प्रवास करताना दिसून येत आहेत। कोयना धरणातून 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। सर्व दरवाजे 9 फुटांनी उघडण्यात आलेले असून धरणातून 67,700 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मागील 24 तासात 5व्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। परभणी जिल्ह्यातील शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, कापूस पिकांची पानं जागेवर कुजू लागलीत। त्यामुळे एकूणच उत्पादन क्षमतेवर मोठा परिणाम होणार आहे आणि यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्ह्यातील 7ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं 36हून अधिक घरांचं नुकसान झाले तर 1,378 हेक्टरवरील पिकांची ही हानी झाली। तर बोरगाव धांडेमधील एक व्यक्तीही पुराच्या पाण्यात वाहून गेली। सोलापूर जिल्ह्यात सीना नदी पात्राचा प्रवाह वाढल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला। हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास वाहून गेलाय। सीना नदी काठची अर्धा एकर ऊसाची शेती मातीसह वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय। अमरावती जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतात साचलेल्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली। विशेषतः सोयाबीन, कपाशी आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं। जळगाव जिल्ह्यात पावसामुळे तब्बल 9,482 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला। अतिवृष्टी झालेल्या तालुक्यात 195 घरांची पडझड झाली असताना 104 जनावरांचा बळी गेलेला आहे। तर एरंडोल आणि धरणगावमध्ये सर्वाधिक दुधाळ जनावरांचा बळी गेलेला असताना पारोळ्यात 60 कोंबड्यांचा मृत्यू झाला। प्रशासकीय पातळीवर पंचनाम्याचं काम सुरू आहे।
उमरखेड तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणातील 13 गेटद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या 45 गावांमधील शेतशिवाराला फटका बसला। उमरखेड तालुक्यातील 5 गावात पुराचं पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला असून या पूर परिस्थितीवर प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून आहे। तहसीलदारांनी पळशी गावात जाऊन गावकऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। मागील 2 दिवसांपासून सिल्लोडच्या सोयगाव शहरासह तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागांमधील पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कपाशी, मका, सोयाबीन, तूर, उडीद ही पिकं जलमय झाली आहेत। येवल्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यानं धुमाकूळ घातला। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळगाव इथल्या मुख्य रस्त्यावर झाड एका हॉटेलवर कोसळल्यानं मोठं नुकसान झालं तर वाहतुकी ठप्प झाली। सुदैवानं नागरिक वेळीच बाहेर पडल्यानं नुकसान झालं नाही। पुणे महापालिकेचा अजब कारभार समोर आला। पुण्यात भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं। पुण्यातील सदाशिव पेठेत भर पावसात पालिकेकडून रस्त्यावरील डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। चक्क पावसात देखील काम सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला। कोल्हापुरातील अनुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद झालाय। अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं मार्ग वाहतुकीस बंद झालाय। मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटात दरड कोसळली। वसईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेत। वसई पूर्वेतील मधुबन परिसराला नदीचं स्वरूप आलं आणि त्यामुळे स्थानिकांची मोठी तारंबळ उडाली तर दुसरीकडे नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। विरारमध्ये सखल भागात पाणी साचलंय। गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय तर बच्चे कंपनीनं पावसाच्या पाण्यात खेळण्याचा आनंदही लुटला। वसईच्या कामण गावात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली। नागरिकांच्या घरात पाणी गेल्यानं नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्याकरता छताचा सहारा घेतला। पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मदत कार्य न मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नालासोपाऱ्यातील अनेक महिला कमरेपर्यंतच्या पाण्यातून वाट काढत घरी परतल्या। महानगरपालिका प्रशासन पाणी उपसा करत नसल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। नालासोपाऱ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चे कंपनीनं मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला। पावसाच्या पाण्यात मनसोक्त उड्या मारत आनंद लुटला। वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। या पुराच्या पाण्यात वसई बोयदा पाडा राजावळी इथल्या बैठ्या चाळीत अडकून पडलेल्या 30 नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली। नालासोपारा पूर्वेकडील विजय पार्कमध्ये दुबे मेडिकल कॉलेज जवळील घरांमध्ये पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं। संतप्त आणि हताश झालेल्या नागरिकांनी वसई विरार महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला। विरारमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यानं वाहतूकही ठप्प झाली आहे। पावसाच्या पाण्यात वाहनं अडकल्यानं नागरिकांना वाहनांना धक्का मारावा लागला। विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ओल्ड आणि कॉलेज परिसरातील इमारतींना बसला। परिसरातील इमारतींमध्ये गुडघाभर पाणी साचलंय तर काही नागरिकांच्या घरातही पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं। नालासोपाऱ्यात सकाळपासून पावसानं जोर धरला त्यामुळे नालासोपाऱ्यातील बहुतांश परिसर पाण्याखाली गेला। गालानगर, शंकेश्वर नगर रेल्वे स्थानक परिसर पाण्याखाली गेल्यानं वाहनधारकांना ताळेबरची कसरत करावी लागते। नालासोपाऱ्यात गुडघाभर पाण्यातूनही नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे। काही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा प्रवास करत आहेत। सूर्य नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास धरणातून 9400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जातो आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। उल्हासनगरला देखील मुसळधार पावसाचा फटका बसला आणि या पावसामुळे भरतनगर आणि आजूबाजूच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं। 200हून अधिक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे घरातील अन्नधान्यासह साहित्याचंही नुकसान झालं। ठाण्याला मुसळधार पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय आणि ठाण्यातील सखोल भागात पाणी साचल्यानं ठाणेकरांची चांगलीच तारंबळ उडाली। वाहतुकीवरही याचा परिणाम पाहायला मिळतोय। घोडबंदर मार्गावरील चेना ब्रिज पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली। चेना रोड पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं पुलाजवळील कंपन्यांमध्येही पाणी शिरलं। ठाणे जिल्ह्यातील शील डायघर परिसराला नदीचं स्वरूप प्राप्त झालं। सततच्या पावसामुळे शील डायघर परिसरात कमरेपर्यंत पाणी साचल्यानं अनेक वाहनं त्यात अडकली आणि तर काही नागरिक याच पाण्यात उतरून खेळतानाही दिसत आहेत। ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती आलेला असताना गणेश मूर्ती ठेवलेल्या ठिकाणी पाणी साचल्यानं मूर्तिकार संकटात सापडले। बदलापूर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। बदलापूरच्या प्रेसियस हार्मनी परिसरातील मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं आणि त्यामुळे नागरिकांना पुराच्या पाण्यातून अडचणींचा सामना करावा लागतो।
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. डहाणू, चारोटी, त्र्यंबक रस्ता पाण्याखाली गेलाय. गंजाड भागात रस्ता पाण्यात गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शहराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाला देखील पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय. पावसाच्या पाण्याची रेल्वे स्थानकात गळती सुरू आहे. सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली. रेल्वे विस्कळीत झाल्यानं मुंबईकरांचे मोठे हाल झालेत. मुंबईच्या बीकेसीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. नागरिकांची तारंबळ झाली. दहिसर टोलनाका परिसर जलमय झाला आणि त्यामुळे इथून जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकांची वाहनं पाण्यात बंद पडली. विक्रोळी घाटकोपर मार्गावर पाणी साचलं होतं. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वेतील प्रवाशांचाही काही काळासाठी खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. विक्रोळीमधील उड्डाणपुलावर पाणी साचलं आणि उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होणारे पाईप साफ न केल्यानं पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. आता भरती सुरू झाली आहे. त्यामुळं पाऊस असाच सुरू राहिला तर आणखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. मिठी नदीत एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय. शर्थीच्या प्रयत्नानंतर युवकाला बाहेर काढण्यात यश आलं. योगेश्वरी परिसरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. त्यामुळे काही घरांचंही नुकसान झालं. मुंबईच्या साकीनाका भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आणि या भागातले रस्ते जलमय झालेत. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.